तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्रेडिट कार्ड्सबद्दल बोलायचं आहे। डेबिट कार्ड तर मित्रांनो सर्वांकडे असतील, प्रत्येकाकडे बँक आहेत, बँकाचे अकाउंट आहेत आणि या अकाउंटमध्ये आपल्याला काही ना काही पैसे ठेवावे लागतात। तुमच्याकडेही पैसे असतील आणि हे पैसे काढतो आपण ते डेबिट कार्डने काढतो। मित्रांनो आपल्याला क्रेडिट कार्डची गरज का लागते आणि अगोदर हे क्रेडिट कार्ड असतं काय हे आपल्याला समजून घेणं भाग आहे। मित्रांनो तुम्ही डेबिट कार्डचा उपयोग पैसे काढण्यासाठी किंवा डिपॉझिट करण्यासाठी करू शकता, पण मित्रांनो हे क्रेडिट कार्ड काय असतं तर या क्रेडिट कार्डनुसार आपण कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो। त्याला एक इंटरेस्ट लागतो। इंटरेस्ट लागल्यानंतर जर आपण खरेदी केलेली वस्तू महाग असेल आणि किंवा जास्त किमतीची असेल त्या किमतीवरती आपल्याला इन्स्टॉलमेंट भरावे लागतात। तर ते इन्स्टॉलमेंट सुविधा ही इन्स्टॉलमेंटची सुविधा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला क्रेडिट कार्डची गरज लागते आणि ही सुविधा त्या क्रेडिट कार्डच्या वरून आपल्याला मिळत असते। तर मित्रांनो हे क्रेडिट कार्डचं बिल जर तुम्ही डेबिट कार्डने फेडणार असेल किंवा त्या डेबिट कार्डमध्ये जितकी रक्कम असते तेवढंच जर क्रेडिट कार्डचं जे तुम्ही घेतलेली आहे कोणतीही गोष्ट तर ती गोष्ट त्या रकमेशी मॅच जर करते तर तुम्हाला क्रेडिट कार्ड घेणे योग्य आहे। आणि जर तुमच्या खात्यामध्येच सेविंग खात्यामध्ये जर तितके पैसे नसतील जितके तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च करणार आहात तर तुम्हाला हे क्रेडिट कार्ड घेणं योग्य नाही आहे। तुम्ही त्याचा दुरुपयोगही करू शकते किंवा तुम्हाला त्याचं नुकसानही होऊ शकतं। कारण मित्रांनो क्रेडिट कार्डवरती तुम्ही कोणतीही गोष्ट घेत असता तर त्यावरती तुम्हाला एक प्रकारचा इंटरेस्ट लागतो। एक टक्केवारी जी असते ती जास्त टक्केवारीमध्ये असते आणि डेबिट कार्डचं तुम्हाला त्याच्यावरती इन्स्टॉलमेंट भेटत नाही, पण क्रेडिट कार्डवर जर भेटतात तर त्या क्रेडिट कार्ड कंपनीचाही काहीतरी फायदा असतो त्यामध्ये। जर तुम्ही ते बिल 6 महिन्यामध्ये जर भरलं नाही, 6 महिन्यांची त्यांची लिमिट असते, जर तुमचं ते बिल फेडलं गेलं नाही तर त्यावरती चक्रव्याढ पद्धतीने व्याज चालू होऊन जातं आणि ते व्याज जर तुम्ही भरलं नाही तर त्याच्या दुपटीने आपल्याला व्याज भरावं लागतं। तर मित्रांनो हे क्रेडिट कार्ड जर तुम्ही घेत असाल तर या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो आपण लोक काय करतो, एक नेहमीप्रमाणेच आपण काय करतो की आपल्याला इन्स्टॉलमेंटवर कोणतीही गोष्ट घ्यायची आहे तर तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळत नाही प्रत्येक गोष्टीवर। बजाज फायनान्स किंवा कोणतीही गोष्ट घ्यायची तर तुम्हाला बजाज फायनान्सकडे जावं लागतं आणि जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला सोपी गोष्ट काय होते ती सहजासहजी उपलब्ध होऊन जाते आणि त्याचं बिल तुम्ही काही कालांतराने भरू शकता। अशा पद्धतीचं हे क्रेडिट कार्डचं काम असतं। तर मित्रांनो तुम्ही बिना प्लॅनिंगचं जर कार्ड घेतलं तर तुम्ही त्याचा उपयोग योग्य त्या गोष्टीसाठी करणार नाही। जर तुम्ही शौक पाहण्यासाठी ते क्रेडिट कार्ड वापरत असाल, कुठेही जाऊन स्वैप करत असाल किंवा कुठे जाऊन बँकेचं जर तुम्ही पैसे काढताय ATMमधून तर त्या ATMमधून काढलेल्या पैशांवरतीही जास्त प्रकारचा इंटरेस्ट हा लागत असतो। आपण जर डेबिट कार्डने काढायला गेलो तर त्यावरती काही इंटरेस्ट लागत नाही, पण तुम्ही जर क्रेडिट कार्डने काढताय तर त्यावरती तुम्हाला दुपटीने इंटरेस्ट हा भरावा लागतो। मित्रांनो भरपूर अशा कंपन्या आहेत, भरपूर अशा बँका आहेत ते तुम्हाला सहजासहजी क्रेडिट कार्ड हे उपलब्ध करून देण्याची गॅरंटी देतात आणि ते तुमच्याकडेही सतत कॉल येत असतात की आमच्या बँकेचं क्रेडिट कार्ड घ्या, इतक्या प्रकारचा इंटरेस्ट लागतो, इतक्या प्रकारच्या ऑफर्स आहेत, इतक्या प्रकारचं कूपन आमच्या क्रेडिट कार्डमध्ये उपलब्ध आहे, आम्ही बँकेने प्रोव्हाइड केलेले हे कूपन आहेत ते तर अशा प्रकारच्या बँकेकडून तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असता आणि जर तुम्हाला त्या क्रेडिट कार्डची जर योग्य माहिती नसली तर ते क्रेडिट कार्ड तुम्हाला महागात पडू शकतं, हे नक्कीच आहे। तर जर मित्रांनो तुम्ही मला विचारलं तर क्रेडिट कार्ड महत्त्वाचं किंवा डेबिट कार्ड महत्त्वाचं, जर मला विचारलं तर माझ्याकडे जर पैसे असतील, बॅकअप असेल, सेविंगमध्ये जर पैसे असेल तर मी क्रेडिट कार्ड घेणं हे मी तुम्हाला प्राधान्य देईन क्रेडिट कार्डला। आणि डेबिट कार्ड तर कॉमनली सर्वांकडेच असतं, सेविंगमधून पैसे काढण्यासाठी आपल्याला डेबिट कार्डची गरज लागत असते। पण मित्रांनो जर तुमच्याकडे बॅकअप असला तर तुम्ही क्रेडिट कार्ड सहज वापरू शकता। त्या क्रेडिट कार्डचं बिल तुम्हाला भरणं हे शक्य होत असतं आणि सहजासहजी तुम्ही ते क्रेडिट कार्डचं बिल भरू शकता आणि तुम्हाला व्याजापासून त्रास होणार नाही। पण जर तुमच्याकडे बॅकअप नसला काहीच, तुम्ही जर क्रेडिट कार्डवरतीच आधारित असला तर तुम्हाला ते क्रेडिट कार्ड जास्त महागात पडू शकतं, हे मी
शुअरली सांगू शकतो। तर नक्कीच मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युएबल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण आपल्या या चॅनलवरती फायनान्स रिलेटेड किंवा पैशांच्या बद्दल आपल्याला माहिती मिळत असते, त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे किंवा घरगुती ज्या गोष्टी असतात, घरगुती गोष्टींमध्ये फायनान्स लागतो आपल्याला, त्या फायनान्सची मॅनेजमेंट कशी करायची आहे तर ती गोष्ट आपल्या या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे। तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच अडचणींसोबत किंवा माहितीसोबत। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।